मुश्किल. म्हणजे मलाही त्या दोघींबरोबर राहावं लागणार. अरे तू तिथं तुझा कॅमेरा घेऊन जा. त्या दोघी देवाचं दर्शन घेईपर्यंत त्या कॅमेऱ्यातून फोटो काढ. आणि ती तुझीच माणसं असल्यामुळे इकडच्या कामाची काळजी करू नकोस. ठीक आहे काका, तुम्ही म्हणता तसंच करूया. आत्ता ज्योतीला फोन लावतो. हॅलो, हा ज्योती, मी अवी बोलतोय. अच्छा, फोन यासाठी केला होता की मी अक्कलकोटला येतोय. चल लवकर. हो येते. जयू, अगं येते का? घराकडे लक्ष ठेव बरं का. हो, काळजी करू नका. दर्शनाला जाऊन या. आणि येताना समर्थांचा प्रसाद आणा बरं का. अगदी नक्की, विसरू नका. हा, अगदी विसरणार नाही. काही काळजी करू नकोस. बरं झालं अभि तू आलास म्हणून. अरे तेवढी सोबत. आई आता जास्त बोलू नकोस, मग तुला त्रास होईल. बोलू दे ग, बोलू दे. इतके दिवस बोलत नव्हती तेव्हा म्हणायची बोलू दे माझी आई, बोलू दे. आता बोलते तर. तसं नाही रे, आपण स्वामींचं दर्शन घेऊन आलो ना की आई पूर्वीप्रमाणे नक्की बरी होणार, यात माझी अजिबात शंका नाही. बरोबर आहे. हो, बोले बोलला आई, तोपर्यंत तुम्ही बोलत राहा. अरे पुढे आता निघायचं ना. असाच आहे. चल आता. चला येतो. बरं, स्वामी जपून जा. येते ग. चल ना, तू का थांबलायस? नाही, तुम्ही घ्या दर्शन, मी आहे इथेच. अगं राहू दे ग, चल तू राह इथे. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. स्वामी भक्त हो, गुरुपौर्णिमेच्या या शुभदिनी आज श्री स्वामी समर्थांच्या गुरुलीलामृत ग्रंथाचे पारायण करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. तरी शांत चित्ताने या पारायणाचं श्रवण करायचंय. तत्पूर्वी स्वामी समर्थांच्या नामाचं स्मरण आपल्याला करायचंय. सर्वांनी टाळ्या वाजवून गजर सुरू करा. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भक्तजन हो, कर्दळी नामक वनामध्ये उद्धव नावाचा लाकूड तोड्या लाकडं तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली आणि वारुळातून भली मोठी रक्ताची चिळकांडी उडाली. ते पाहून उद्धव भयभीत झाला. घाबरत घाबरत तो झाडावरून खाली आला. वारुळाजवळ जाऊन पाहतो तर काय, एक दिव्य पुरुष वारुळात तपश्चर्या करीत बसला होता. उद्धवाच्या हातून पडलेल्या कुऱ्हाडीने त्या दिव्य तेजपुंज पुरुषाच्या मांडीस जखम झाली होती. त्या जखमेतून रक्तस्त्राव होत होता.
उद्धवाने जवळच असलेल्या औषधी झाडपाल्याने जखमेवर उपचार केले. भयभीत झालेल्या उद्धवास त्या दिव्य पुरुषाने आशीर्वाद दिला व म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तो दिव्य पुरुष आपल्या भ्रमणाकरिता पुढे निघाला.